समीर ठरलीत मॅन ऑफ द मॅच. उभरता सितारा जरूर धनवी इलेव्हन तलवडे टीमचा पाहायला मिळतोय. अगदी आता मिलिंद बिर्ले यांचं मैदानात नक्कीच आगमन होईल यात कोणती शंका नाहीये. विवेक पहिला बॉल चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकते. अगदी धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. सुरुवात फार चांगली आहे मानगाव आणि त्याच्या विरोधात मालेवाडी टीम. जरा बाईकची लाईट बंद करा यार. part it is big sixer ठोक to डीजे. जाऊया मॅच कडे. अर्थातच आपण पाहतोय यावेळी मात्र चांगला फटका विवेक या गोलंदाजाला. आणखी एक टो जरूर पाहायला मिळतोय. बॉलला फक्त दिशा दिली आहे, बॉल जाईल तो मात्र सीमारेषेत जवळ. चांगली फिल्डिंग यावेळी पाहायला मिळते. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. प्रयत्न तिसऱ्या धावेचा यशस्वी झाला असता, परंतु इथे वेट अँड वॉचच्या भूमिकेत दोन्ही बॅटर पाहायला मिळाले आणि या 2 धावीच्या मदतीने टोटल मात्र पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. अगदी मालेवाडी टीमची यंग पिढी, तदनंतर आपण पाहतोय माणगावची यंग पिढी. 2 दावेदार सध्या मैदानात हा मॅच जिंकण्यासाठी सज्ज जरूर झालेत. इथे फटका पहिल्या बॉल वरती खरं म्हणायला गेलं तर फसला होता आणि यावेळी परतीचा प्रवास करायला भाग पडलं जात आहे. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. पहिला हादरा बसलाय तो मात्र टीम मानगावला. जबरदस्त आपण पाहतोय पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय निखिल, ज्याने षटकाराने मैदानात सुरुवात केली होती. बॅटर मैदानात आता रवाना होत आहेत. अगदी आपण पाहतोय अजय देशमुख. तांडेल तुम्ही सेन्स जास्त वाढवलाय माईकचा. आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. स्टाईल पहा संदीपजी गायकवाड सरांची. फिरोज खान सरांना सुद्धा बॅकफुट वरती टाकतील इतकी चांगली स्टाईल आहे त्यांची. चांगला बॉल यावेळी मात्र कमबॅक केलाय विवेकच्या माध्यमातून. आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण मैदानात त्याच्याकडून होत आहे, कारण सुरुवात चांगली केली होती, तदनंतर षटकाराला थोडा बॅकफुट वरती जात असताना एक कमबॅक सध्या मैदानात त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज विवेक जरूर आहे. गोलंदाजीतला हा शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त होईल. पुन्हा एकदा फटका सजवलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. उचलणार फेक करणार तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पाहायला मिळते जाऊन पोहोचले 11 आकड्यावरती. 11 रन्स स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, ठोक डीजे.
गेट असताना अगदी आपण पाहतोय अभिषेक शर्मा 141 धावा वैयक्तिक नावावर त्याच्या पाहायला मिळत आहेत. फार चांगली बॅटिंग लाईन एकीकडे आपण पाहतोय IPL मध्ये चालू आहे अभिषेक शर्माची. सध्या बाद झाल्यात परंतु आता सध्या या ठिकाणी निखिल नावाचं वादळ थांबलंय परंतु अजय देशमुख आणि त्याच्या समवेत कुमार बासरे सध्या बॅटिंग लाईन वरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय अजय. गोलंदाज ज्ञानेश्वर. नाव सुंदर आहे खरं म्हणायला गेलं तर निर्जीव भिंत चालवण्याची ताकद संत ज्ञानेश्वरांच्यात पाहायला मिळत होती परंतु यावेळी तुम्ही विचार करायला गेलं तर हा मालेवाडीचा ज्ञानेश्वर आहे. कितपत यशस्वी होतोय ते पाहणं गरजेचं आहे कारण अवघ्या 16व्या वर्षी संजीवनी समाधी घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे संत ज्ञानेश्वर. भगवद्गीतेला अगदी मराठीत संस्कृतमध्ये अनुरूप करणारं व्यक्तिमत्व. सोपी सोयीस्कर होणारी गीता परंतु यावेळी जाऊया. चांगला बॉल अचूक टप्प्याचा वीत आणि तदनंतर आपण पाहतोय डॉटची संगता सध्या मैदानावरती. सामन्यातली लय टिकणं फार गरजेचं आहे. असं असताना आपण पाहतोय यावेळी मात्र टोटल जरूर पाहायला मिळतीये. इथे येतोय मास्टर स्ट्रोक अर्थातच अजय देशमुखच्या बॅट मधून झंझावती सिक्सर. बॉल अगदी पुढ्यात होता फटका चांगला सजवता आला नाही मी तर म्हणेन कारण अजय देशमुखच्या बॅटमधून आलेला षटकार मला आजही आठवण आहे सिद्धिविनायक गुडवंच्या त्या मैदानावरची जिथे बेस्ट बॅटरचा किताब अजय देशमुखसाठी जरूर लागू झाला होता परंतु अगदी ते मैदान अजय देशमुखने गेल्या 5 ते 6 वर्षांपूर्वी गाजवलं होतं परंतु आता या मैदानात तो षटकार आल्याच्या नंतर पुनश्च ती आठवण जरूर मला आली परंतु इथे गोलंदाज ज्ञानेश्वर आहे. हा चांगला बॉल. आजकाल नीतीजी तरे पाहायला गेला ना तर जुन्या खेळाडूंपेक्षा आज नवीन खेळाडू आदिराज्य मैदानावरती सातत्यपूर्ण गाजवताना दिसत आहेत. नौके असतात परंतु नक्कीच तो अंदाज वेगळा आणतात. धावसंख्येकडे जाणारच आहोत परंतु इथे नेक्स्ट बॉल. चांगला बॉल आपण पाहतो यावेळी पुन्हा एकदा डॉटची संगता आहे. धावसंख्या तिथे स्थिरावले षटकाराच्या नंतर आलेले 1 म्हणजे टोटल आपल्याला पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 अलय मार्गस्त्र अगदी समाप्ती पथावरती 10ची सरासरी अद्यापर्यंत राखली ती माणगाव टीमने. कमांड इज तांडेल. अगदी भैरवनाथ किरवली आयोजित 2 वर्षांपूर्वीची स्पर्धा होती. अजयच्या बाबतीतला इतिहास फार काही सांगून जातात. मला माहिती आहे 65 धावसंख्येची गरज होती आणि वैयक्तिक मला वाटते काहीशा अजयच्या बॅटमधून 64 धावा पाहायला मिळाल्या होत्या. इतका रणझुंजार त्याच्या माध्यमातून आपण पाहिला होता. विवेक मानगाव विकी आणि त्याच्या विरोधात जनमान लाडिवली टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या.
चला वासरे कुंडा मानगाव आणि त्याच्या विरोधात लाडिवली टीम. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल पाहतोय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे मालेवाडी टीमचं. मी तर म्हणेल अद्यापपर्यंत दर्जा दाखवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण आहे. मॅचमध्ये धावा कशा येऊ दे, परंतु चुकीने जर धावा आल्या तर मात्र तुम्हाला तिथे अस्तित्व नष्ट होताना दिसतं. परंतु यावेळी तुम्ही अस्तित्वाची एक लढाई चांगली टिकून ठेवली मालेवाडी टीम अद्यापपर्यंत तरी मी म्हणेल. कारण एक फिल्डिंगचा एक नमुना असतो तो दाखवण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेटमध्ये सर्वप्रथम तुम्हाला फिल्डिंग शिकणं फार गरजेचं आहे. चांगला फटका हवाई हल्ला जरूर चढवलाय. कुमार बासरेच्या बॅटमधून आलेला फटका, परंतु कुमार बासरेला दिलं गेलेलं हे जीवदान आणि तिथं ही दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. फेकी सातत्यपूर्ण चुकतीये आणि ही मी जसं म्हटलं होतं की आधीच मी मालेवाडी टीमच्या फिल्डिंगचे कौतुक केलं, परंतु जसं म्हटलं जातं ना कॉमेंटेटरचं काम आहे हरभऱ्याच्या झाडावरती चढवणं, परंतु आपण चढणार की नाही हा एक प्रश्न निर्माण होतो. परंतु अशा परिस्थितीत चुकी होती ती मालेवाडी टीमकडून. अर्थातच इथे 2 धावा त्याने खर्च केल्यात, परंतु सगळ्यात मोठं की ज्या कुमार बासरेने सुरुवात इतकी बलाढ्य केली होती त्याला मैदानात दिलाय जीवदान. ही समीकरण आहे यावेळी आपण पाहतोय. अगदी मी म्हटलं ना की जशी परिस्थिती आहे तशा परिस्थितीवरती हताश न होता त्याच्यावरती कार्य करायचं असतंय. गोलंदाजाने कार्य आता व्यवस्थितरित्या केलंय, परंतु आता कोणतीही चुकी नाही मालेवाडी टीमकडून आणि परतावं लागेल कुमार बासरेला. पहिला झटका लागला, दुसरा झटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय तो अगदी मानगाव टीमला. त्याने जरूर मिळवून दिलाय. चांगला बॉल परंतु इथे आउट साइड द लेग स्टंप. मी म्हटलं ना का ही जी स्टाईल आहे ना फिरोज खान सरांना घरी जाण्यासाठी परावृत्त करते संदीप गायकवाड यांची. अफलातून ऍक्शन पाहायला मिळाली. त्यांनी जर डान्स केला तर फिरोज खान सरांकडून त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज संदीपजी गायकवाड यांना. इथे डॉट येतोय. समीकरण आता बिघडतंय. अगदी धावसंख्या उंची गाठत असताना धावसंख्येला लागला गेलेला ब्रेक आहे. मगाच्या सामन्यात सुद्धा हीच परिस्थिती आपण पाहत होतो. चांगला फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक डिपमेट विकेटचा चेंडू खाली येईल तोपर्यंत मात्र एकच धाव कंप्लीट आहे. थेंबे थेंबे तळेसाचे. कासवाच्या संद गतीने धावसंख्या सध्या मैदानात पाहायला मिळतीये. धावा जाऊन पोहोचल्यात अद्यापपर्यंत 25 आकड्यावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा आपण पाहत होतो, परंतु गोलंदाज तिसरं षटक विवेक घेऊन आला. सांघिक कोड्यात तिसरं ना वैयक्तिक दुसरं स्पेल तो यावेळी आता आलतोय आणि अशा परिस्थितीत तुम्ही पाहताय की अवघ्या 5 बॉलमध्ये 5 धावा आणि दुसरा ब्रेक तो सुद्धा मिळवून दिला. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावा संख्या 26 या आकड्यावरती 2 विकेटच्या नुकसानीनंतर.
खास तुमच्यासाठी गाण्याची फरमाईश. फिरोज खान सरगांचं पारितोषिक आलं ना, तुमचा डान्सच झाला नाही. चौथं षटक कल्पेश आपण पाहतोय. मालेवाडी टीम उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी सध्या विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अफलातून बॉलिंग अटॅक तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आहे. अवघ्या 6 धावा खर्च केल्या आहेत. परंतु आता सांघिक कोड्यातलं चौथं षटक आणि गोलंदाज कल्पेश. शॉर्ट पिच बॉल, अगदी दिशा दिली आहे बॉलला, परंतु इथे गोल्डन विकेट ऑफ दी इनिंग. अजय देशमुखच्या पारीचा अंत. झटका मोठा आहे, परंतु आता हे 840चा होल्ड. दादा त्या रेषेपर्यंत तो आल्याच्या आधी हा इथून बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाहिजे. अरे दादा मी काय बोलतो ऐक ना, मी काय म्हटलं, ती क्रॉसिंग लाईन आहे ना, तिकडून तो यायच्या अगोदर हा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाहिजे. दादा विकी तुम्ही काय बोलतोय ते तुझ्या लक्षातच येत नाही. ती बाउंड्री क्रॉसिंग साठी नाही आहे. तू अक्षय आपण पाहतोय म्हणजे वाटर मैदानात दाखल झालेत. हा चांगला फटका आहे. अगदी गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे सावध पावित्र्याने फटक्याला हलक्याशा हाताने स्टिअर केलं होतं आणि तदनंतर 27 धावा या धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेट पद्धतीने बॉल ट्रॅव्हल होतो. इथे एकदा कंप्लीट फंबल पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फिकी चुकली होती परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 29 आकड्यावरती. 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अगदी 41 धावांपर्यंत प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, परंतु 1-2 मोठी फटकी या सामन्याचं समीकरण जरूर बदलतील. चांगला फटका पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न. अगदी बॅटवरती बॉल टायमिंगशी आहेत, परंतु या फटक्यांमध्ये ताकद येत नाहीये पाहिजे तशी. क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण तुम्ही पाहताना की जितक्या उंचीवरून बॅट आणि बॉलचा संपर्क येईल ना, तितका फायदा तुम्हाला आउट ऑफ दी पार्ट प्रत्येक बॉलवरती मिळण्याची शक्यता असते. परंतु यॉर्कर लेंथ आणि अगदी बुंद्यात फेकलेले बॉल जे असतात ना, त्यांना एकतर हेलिकॉप्टर शॉट आणि तदनंतर आपण पाहतोय ना मोठी फटके येत नाहीत. इथे आलाय वाईट.
फुलर लेंथ लोअर फुल टॉस करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात एक धाव कंप्लीट दुसरी साठी प्रयत्न आहे परंतु इथे नेम मात्र चुकलाय या इथे वन शॉट एकच धाव कंप्लीट होईल एकच धाव कंप्लीट होईल एका धावेच्या मदतीने टोटल पुढे 33 33 runs on scoreboard. चला जरा स्पीड अप करा प्लीज. चला जरा स्पीड अप करा प्लीज. इथे डॉट बॉल आलाय. महेश आलाय यावेळी आपण पाहतोय गोलंदाजीला. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय यामुळे मात्र धावेसाठी संघर्ष जरूर आहे परंतु या क्षणी बॉलला अडवलाय. अगदी मी तर म्हणेल 2 धाव तर कंप्लीट झाल्यात आणि इथे पैकी चुकली आणि तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट झाली आहे आणि या 3 धावेच्या मदतीने मात्र टोटल आपल्याला जरूर पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली ती अद्याप पर्यंत 36. चांगली बॉलिंग सध्या मी तर म्हणेल मालेवाडी टीमने अगदी पॉवरफुल अटॅक मैदानात दाखवलाय आणि या पॉवरफुल अटॅक वरती आपण पाहू शकता अगदी माणगाव टीमच्या धावसंख्येला मैदानात त्यांनी थांबवून ठेवलाय. इथे 1 मोर विकेट. चांगलं कार्य कीपरच्या माध्यमातून आणखी एक विकेट जाईल. पडझड पाहायला मिळते. वाताहतीला सुरुवात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळले जाते ती मनगाव टीम. चला जरा स्पीडअप करा प्लीज ऑफिशियल.
36 धावा धावपलकावरती असताना या बॉलवरती मात्र एक तर कंप्लीट होतीये. अगदी सातत्यपूर्ण आज जर पाहायला गेलं तर सुरुवातीला एक दोन मोठी फटके जरूर आले, परंतु तदनंतर अगदी माणगाव टीमच्या धावसंख्येला यावेळी थांबवण्यात आलेलं आहे. मोठा ब्रेक लावलाय, एक्सिलेटरवरती पाय द्यावा लागणार आहे माणगाव टीमला, परंतु इथे गोलंदाजी सर्रासपणे उत्तम दर्जाची पाहायला मिळाली आहे. इकॉनॉमिकल स्पेल. इथे 2 धावा जरूर कंप्लीट होतील. 39 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय अद्यापपर्यंत 5 षटकांच्या अंती 39 धावा आहेत. विजयासाठी 40 धाव संख्येची गरज आहे. चला वासरे माणगाव आणि त्याच्या विरोधात लाडिवली टीम. वासरे कोंडा माणगाव टीम आणि त्याच्या विरोधात लाडिवली टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे प्लीज. तुम्ही दोघाही जर विलंब केला तर मात्र षटके सामन्यांची कमी होतील. वासरे कोंडा माणगाव आणि त्याच्या विरोधात लाडिवली टीम. चला त्वरित या दोघाही. चला बॉल पाठवा मैदानात.
40 धावसंख्येचे टार्गेट घेऊन मैदानात सलामीची जोडी मालेवाडी टीमची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती राजेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती विवेक पाहायला मिळतोय. तो गोलंदाजीला गोलंदाज सागर. शॉर्ट पिच बॉल, परंतु पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. संदीप गायकवाड यांना अगदी गोलंदाजाने मंत्र दिलाय, जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर मी सातत्यपूर्ण वाईट बॉल फेकू शकतो. 40 धावसंख्येचं टार्गेट. सागरने मैदानात पहिल्याच बॉलवरती चुकी केली आहे. फटका सजवलाय जरूर, परंतु अतिगाई पाहायला मिळत होती. इथे आलाय डॉट बॉल. समीकरण कारण लो स्कोर मॅच अगदी रफ अँड टफ होते. पलसाई चषक मध्ये आपण पाहिलं होतं बीड वर्सेस वर्णे टीम. हा चांगला फटका आहे, परंतु इथे झटका जरूर आहे. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. मी सातत्यपूर्ण उदाहरण दिलं. मी सांगून दिलं होतं की अवघ्या 32 धावसंख्येची गरज होती, ती मात्र बीड टीमला, आणि त्या धावा रोखल्या होत्या वर्णे टीमने. पहिला ब्रेक थ्रू जरूर पाहायला मिळतोय. अगदी फलंदाज राजेशच्या स्वरूपात न्यू बॅटर मैदानात दाखल होईल कल्पेश, ज्याने मला वाटतंय अगदी 4थं षटक फेकलं होतं मैदानात. सागर गोलंदाजीला आपण पाहतोय. पहिला बॉल चुकीचा फेकला होता. लाडिवली टीमचे कॅप्टन, चला आपला प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. आपण टॉस साठी या त्वरित. दोनही बंधू सध्या मैदानात आहे. कल्पेश आणि त्याच्या समवेत विवेक. फटका सजवलाय जरूर, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र एकच धाव कंप्लीट होईल. एका धावीच्या मदतीने बॅट मधून धावसंख्येचा श्रीगणेश आहे. टोटल मात्र 2 या आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पॉवरफुल षटक P1. आणखी एक दर्जेदार बॉल सागरच्या माध्यमातून मैदानावरती फेकला जातोय. काही गोलंदाजीचा करिश्मा आज संपूर्ण दिवस जर तुम्ही पाहायला गेला, संपूर्ण रजनी जर पाहायला गेलं तर षटकार चौकार जरूर आलाय, परंतु मैदानावरती सातत्यपूर्ण गोलंदाजाने आतापर्यंत अधिराज्य गाजवलाय. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न, परंतु पंच इथे तटस्थ आहेत आणि यावेळी आपण पाहतोय येईल तो चौकार. यस, बॅट कट ना सर, बॅट कट आहे. चला लाडवली टीमचे कॅप्टन आणि वासरेकोंडा मानगाव टीमचे कॅप्टन, चला विकी आणि प्रथमेश जरूर आपण टॉस साठी. पाच बॉल सुंदररित्या गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. लावडले अपील जरूर झालाय, परंतु इथे सुद्धा येतोय डॉट बॉल. डॉटच्या मदतीने मात्र इथे आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावले. एका विकेटच्या नुकसानी अंती 6 या आकड्यावरती. डीजे तांडेल आलेत का आपण?
लाडिवली टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन जर उशिरा आले नाही तर सामना 3 ओव्हरचा होईल. माणगाव हजर आहे. लाडिवली टीम त्रासात येऊ नका ही विनंती आहे. चांगला पटका सजवलाय जरूर, क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी, परंतु इथे त्या चुकीला जरूर माफी असेल कारण इथे एकच धावेवरती रोखलं जात आहे. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले 7 आकड्यावरती. चांगला बॉल, यावेळी मात्र एक उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळतीये. बऱ्याच जणांना सहजरित्या वाटलं होतं की अगदी मालेवाडी टीम हा सामना खिशात घालेल, परंतु अगदी या खिशाला शिवायला सुरुवात केली ती मात्र माणगाव टीमच्या या गोलंदाजांनी. जशी गोलंदाजी मालेवाडी टीमची झाली त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या यावेळी माणगाव टीमकडून आपल्याला पाहायला मिळतीये. लेदर क्रिकेटर म्हणून ज्याची वर्णी आहे, परंतु इथे मात्र फुटबॉल फुटबॉल आणि बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. इथे चांगला फटका, इथे आलाय सिक्सर, बिग ब्लास्ट. टॉस करायचा आहे, जा आकाश सरोदे यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. टोटल मात्र या ठिकाणी पोहोचली आहे. फुलर लाईनचा वापर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फलंदाज होईल. थर्ड अंपायरचा डिसिजन. टेक्निकल टीम यस जोडले जाऊयात आपण. बॅटर सेफ. अठरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लाडिवली टीमने टॉस जिंकला आणि नियमानुसार कृष्णा सातपुते यांच्या पद्धतीने बॅटिंग स्वीकारली. फिल्डिंग साठी मानगाव टीमला त्यांनी इन्व्हाइट केलंय. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, वन बाउन्स चौकार. लाडिवली टीमचे कॅप्टन आपणास विनंती की आपण आयोजक योगेश ढोले यांच्याशी संपर्क साधायचा आहे.
सर जरा स्पीडअप करा. 22 धावा धावफलकावरती. चांगला बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सागर. संघाला सागरने जर कमबॅक करून दिलं तर हा सामना थोडासा कठीण जाऊ शकतो मालेवाडी टीमसाठी. परंतु एक चांगले बॅटिंग लाईन वेट अँड वॉच करत दोनही बंधूंची सध्या मैदानात पाहायला मिळतोय. एकीकडे विवेक तर दुसरीकडे कल्पेश. दोन दांड्या उडल्या गेल्यात परंतु एक कशी काय वाचली हा एक प्रश्न आहे. इतक्या जोरात स्टंपचा आवाज व्यासपीठापर्यंत सुद्धा आला. एक कंप्लीट होईल. सिंगल पाहायला मिळते. MTC लाईव्ह आपण पाहतोय. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांसाठी पर्वणी घेऊन आलेली आहे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक लोकशाहीचे प्रणेते 2025 यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आंबेडकर ट्रॉफी. सत्यात उतरलेलं स्वप्न मी तर म्हणेल अगदी जे स्वप्न संदीप गायकवाड यांनी पाहिलं होतं ते स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरलं जात आहे. हा फटका जरूर सज्जवला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल. इथे झाली आहे मला वाटते चुकी आणि चौकार. अमित जितुबे अगदी संघाला लाडीवली टीमला या ठिकाणी लीड करतील. 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. कुठली स्पॉट वरती बॉल जरूर पाहायला मिळतोय. इथे मात्र एक सिंगल पाहतोय. दुसरीसाठी प्रयत्न आगे. चित्त्याच्या चपलाईने या धावेला कंप्लीट केलाय. फेकी चुकली. कलेक्शन चुकलं मी तर म्हणेल. फेकी अगदी अचूक वेळेवरती होती परंतु कलेक्शन चुकलं आणि यावेळी दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. या दोन धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकतीये. जाऊन पोहोचलीये अद्यापर्यंत 30 या आकड्यावरती. अजूनही या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे डॉट आलाय. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या अंती टोटल आपल्याला पाहायला मिळतीये. जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि आता 10 धावसंख्येची गरज आहे. बारा बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विशाल. निर्णायक षटक निर्णायक बॅटिंग यावेळी जरूर आहे. इथे धावा आल्या तर मालेवाडी टीम सध्या खुशीमध्ये गाजरे खाईल. सीझन गाजरांचा आहे आणि नाहीच आल्या तर मात्र मानगाव टीम तितकीच गाजर मोडताना दिसेल. चांगला फटका मी म्हटलं तर निर्णायक षटक आणि यावेळी मात्र झेल. ऐन मोक्याच्या वेळी वाजली जाते घंटा. ठोक तू डीजे.
या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगदी अनेक राजकीय पक्षांचा त्यांना अनुभव आहे. या व्यासपीठावरती आपण सुरेश दादा आमच्या लाडीवलीचे या मंचावरती आपण आज बहुतांशी लाडीवली टीम मध्ये 12वे प्रतिनिधी वेगळेच दिसत आहेत. शंका जरूर आहे मला थोडी, परंतु पाहूया टीम मध्ये काय घडेल, कसे परिणाम कसे बदल पाहायला मिळतील आज. चलो मॅच कडे आपण कॉन्सन्ट्रेट करूयात. 12 बॉल 10 ची गरज असताना पहिल्याच बॉल वरती अगदी गोलंदाजाने कंबळ मोडावं अशी विकेट मैदानात आणली आहे आणि आता 11 बॉल 10 ची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानात लेफ्ट हँडेड बॅटर मनोज विशाल आपण पाहतोय. काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतीये. अफलातून मॅचला खिलवून ठेवण्याचा प्रयत्न आहे. लो स्कोरिंग मॅच होती खरं म्हणायला गेलं तर अगदी 30 बॉल मध्ये 40 चा थरार पाहिजे होता, परंतु आता प्रेशर क्रिएट झालंय मैदानावरती. कारण आता 12 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता येत असताना पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल आलाय डॉट. 10 बॉल 10 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम पाहायला मिळतोय. त्या दिवशी आम्ही घोडिवलीचे येरुणकर साहेब आहेत, त्यांचा एकच डायलॉग असायचा, हे असं काय घडलं ना की एक डायलॉग त्यांचा यायचा, अरे माझ्या कर्मा. दादा कसं असतं माहितीये का, वराती मागून घोडे आकलून होत नाही. नवरा नवरी मैदानात आहे, वराडी तुम्ही किती घोडे आकलले तरी मी काय करू शकत नाही. आपली भाषा रोकटोक आहे. असो चला मैदानाकडे जाऊयात आपण. इथे 3 धावा आल्यात. दादा मी म्हणेल या फिल्डरने जे कार्य केलं होतं ना ते सध्या तरी मी म्हणाल योग्य होतं. भले धाव दुसरी कन्वर्ट झाली असेल ते माहित नाही, परंतु सध्या तरी मी म्हणेल त्यांनी मोका जरूर साधला होता. नेम लागला नाही हा भाग वेगळा, कारण तुम्ही तशा पद्धतीत बॅकअपला फिल्डरच नव्हता, त्यामुळे त्याने बरोबर डोकं चालवलं होतं. आणि अशा परिस्थितीत मी तर म्हणेल या 2 धावा आल्यात. आता मात्र 5 धावा संख्येची गरज आहे. बांधाची मिसाल, मुखीची लबडे, सुरेशजी तुपे, आपणा सर्वांना विनंती बांधाची मिसाल मंचावरती आपण ज्या ज्या मान्यवरांची या ठिकाणी नावे घेते त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि आमची रुपेशदा जाधव, आमच्यावरती त्यांचं फार प्रेम आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. या आपण सुद्धा या मंचावरती चेक केलं जाईल यावेळी. चला चला आमचे फिरोज खान सर तिसरे ऑफिशियल. बैटर OUT आउट.
मनोजच्या पारीचा इथे अंत झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे तो गोलंदाजाचा. हा बॉल फार निर्णायक असेल या मॅच साठी तरी. पस्तीस धावा धावपळकावरती आहेत. 40 धावा संख्येची गरज असताना 7 बॉल आता 5 ची आवश्यकता आहे. परंतु इथे फार निर्णायक बॉल आहे. महेश आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. मालेवाडी टीम फटका जरूर सजवला यावेळी. मात्र या येथील 2 धावा. मी सांगितलं होतं या क्षणी हा बॉल निर्णायक आहे. इथे जर धाव रोखली असती तर इथे आव्हान कठीण परिस्थितीकडे पाहायला मिळालं असतं. सर काय निर्णय? 1 शॉट. आणखी एक करामत पाहायला मिळाली आहे. दादा तसही एकच धाव आली होती परंतु इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात थोडं फसलेत बॅटर. चला स्पीडअप करा प्लीज. विनंती आपणास स्पीडअप करा. चला सीधी बात नो बकवास. येणारी 6 बॉल आणि गरज असेल ती 4 धाव संख्येची. अशा बऱ्याचशा मॅचेस या सीझन मध्ये आपण पाहिल्या आहेत. जिंकलेले संघ हारताना पाहिले तर हारलेले संघ जिंकताना पाहिलेत. जो जीता वही सिकंदर. अगदी स्पीडअप करा सर प्लीज, नाहीतर तुम्हाला पण मानधनात कटोती होईल आणि यांना पेनल्टी लागेल. इथे 2 कंप्लीट झाल्यात. आता 5 बॉल 2 ची गरज आहे. इतकी भेदक गोलंदाजी सध्या मैदानात मानगाव टीमला करावी लागेल की सामना हिरावायचा असेल तर मला वाटते अचूक मारे मैदानावरती होणं अपेक्षित आहे. परंतु आता सध्या वेळेच्या पुढे विजयाच्या अगदी समीप मी म्हणेल मालेवाडी टीम पाहायला मिळते. इथे विजयी फटका येतोय चौकार. मालेवाडी टीम इथे विजय झाले. विजय टीमचं अभिनंदन. मानगाव टीम आपला गोड गोड कौतुक आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विवेक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला आता आगीवर